तालुक्यात 100 दिवसात क्षयमुक्त भारत ही संकल्पना लोकसहभागातून साकार करायची आहे. करिता आजच क्षयमुक्त तिरोडा करूया असं आवाहन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक पटले यांनी केलं. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 दरम्यान 100 दिवस सक्रिय क्षयरुग्ण शोध कार्यक्रम हाती घेण्यात आला. या निमित्ताने आयोजित जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी असं मार्गदर्शन डॉक्टर पटले यांनी केलं. कार्यक्रमाचं उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल शेंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय भगत वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भोजेंद्र बोपचे यांनी केलं. कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर आशिष बनसोड, डॉक्टर अर्चना गहिरवार, डॉक्टर स्नेहा तिरपुडे, डॉक्टर नरेश येरणे, लॅब टेक्निशियन मनीषा टेंभरे, आहार तज्ज्ञ सरोज नागदेवे उपस्थित होत्या. डॉक्टर नरेश येरणे यांनी सांगितलं की 2 आठवड्यात बरा न होणारा खोकला TBचा खोकला असू शकतो, म्हणून मोफत ठसा तपासणी करून घ्या व शंका दूर करा. क्षयरोग हा हवेतून पसरतो, त्यामुळे त्याचा जलद प्रसार होतो, म्हणून क्षयरोग लपवू नका. संपूर्ण उपचाराने TB बरा होतो. म्हणून आरोग्य विभागाने आता 7 डिसेंबर अति जोखमीच्या व्यक्तीला फोकस केला, ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे, ज्यांना मधुमेह किंवा इतर दुर्धर सहव्याधी आहेत, किंवा ज्या लोकांचं वजन झपाट्याने कमी झालं आहे, जे लोक खाणीत काम करतात किंवा मनोरुग्ण आहेत, अशा सर्व दुर्लक्षित टार्गेट ग्रुपकडे लक्ष वेध करत असल्याचं सांगितलं. यावेळी उपस्थित रुग्ण व नातेवाईकांना TB बाबतची माहिती देण्यात आली. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.